2 दिवस झाले कंटुल्याची चटणीची रेसिपी टाकली होती आणि ही रेसिपी तशीच राहून गेली. म्हटलं परत विसरून गेलं तर विसरूनच जाते, मग लक्षात राहत नाही माझ्या. जसे जसे नवीन रेसिपी शूट करते तसंच मग टाकत जाते. म्हटलं ही चला आता सीजन आहे कंटुल्याचं आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कंटुले येतात. मस्त मसाला लावून भाजी बनवा. अगोदर मी भाजीच बनवली होती पण भरपूर आणले होते, त्याच्यामुळं मग मी थोडे ठेवून दिले. मुलाला माझ्या चटणी आवडती म्हणून मी चटणी बनवली होती. आणि कंटुल्याची भाजी पण खूप छान लागते. अगोदर स्वच्छ धुवून घेतली. धुवून झाल्याच्यानंतर तुम्हाला जशा फोडी करायच्या तशा तुम्ही करू शकता. आणि जाडसर ज्याच्या बिया आहे त्याच्या मी सगळ्या काढून घेतल्या आणि कवळ्या ठेवू दिल्या. आता आपल्याला तुरीच्या डाळीत करायची. तुम्हाला हवी किती बनवायची त्याच्यानुसार तुम्ही डाळ घेऊ शकता. टोपामध्ये पाणी टाकलं तांब्यावरून आणि थोडी डाळ घेतली तुरीची, मस्त शिजायला टाकली. आता तोपर्यंत मसाला भाजून घेऊया. तवा ठेवला गॅसवरती. तवा गरम झाल्याच्यानंतर एक मोठा कांदा कट केला तो टाकला. 5 मिरच्या टाकल्या हिरव्या आणि थोडा मूठभर लसूण सोलून टाकला. आपल्याला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. थोडे जिरे टाकले, थोडं दगडी फूल टाकलं आणि तेल टाकून मस्त खरपूस भाजून घेतला मसाला तुम्हाला जर डायरेक्ट बनवायचं तरी पण बनवू शकता. आणि 1 चम्मच जिरे टाकले. मस्त मसाले भाजून घेतले व्यवस्थित. तुम्हाला जर मसाला नसन भाजून बनवायची तर तुम्ही डायरेक्ट पण बनवा आणि असा बनवलं तर टेस्ट एकच नंबर येते. तुम्ही नक्की असे ट्राय करा. मस्त आता मसाला भाजून झाला आहे, मिक्सरला बारीक करून घेऊया. आणि आपली डाळ पण शिजून झाली आहे. डाळ जास्त शिजू द्यायची नाही, थोडी दबली ना लगेच बघायचे आणि कंटुले त्याच्यामध्ये लगेच टाकून द्यायचे. डाळ आता आपली मस्त फुटलेली आहे. आता डाळ शिजल्याच्यानंतर जे कंटुले कट केले ते त्याच्यामध्ये ॲड करते आणि थोडं मीठ टाकते. म्हणजे कंटुले खाता वेळेस आळणी लागायला नको म्हणून थोडंच मीठ टाकतं, जास्त नाही टाकायचं. आणि कंटुले पण आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे. आणि आता मिक्सरमधून जे वाटण आपण रेडी केलं होतं ते पण मस्त थंड झालेलं आहे, बारीक करून घेते. तर मिक्सरमधून वाटण बारीक केलं आहे आणि आता आपले कंटुले पण शिजून झालेत व्यवस्थित, सगळं शिजले. आता डाळ पण शिजली. आता फोडणीची तयारी करूया. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्यानंतर जे आपण भाजलेलं वाटण भाजलं होतं ते टाकायचं. त्याच्यामध्ये मी हळद टाकली, घरगुती मसाला आणि थोडा लाल तिखट टाकलं आणि 1 अंबारी मसाला टाकला, थोडंच टाकलं. आता आपण हिरवी मिरची यूज केलेली तर जास्त टाकलं नाही. मस्त मसाले तळून घेतले आणि जे आपले कंटुले आणि डाळीचं वाटण होतं बेटर ते त्याच्यामध्ये टाकलं. थोडं पाणी टाकायचं आहे, अर्धा ग्लास. थोडं मीठ टाकलं, ऑलरेडी आपण टाकलेलं आहे. मस्त उकळी काढून घ्यायची. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. चला आपली सरळ आणि सोप्या पद्धतीची कंटुल्याची रेसिपी रेडी झाली आणि तुम्ही नक्की अशी एकदा ट्राय करा. खूप छान बनते आणि टेस्ट म्हणतात 1 नंबर लागते. मस्त चांगलं उकळून घ्यायचं आहे. चला आता भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.